एक तेरा नाम है साजा हो, एक तेरा नाम है साजा, मन मेरी आने पाचा, बस नाम तेरा माँ हो। एक पहचान मेरी तू ही, जिंद जान मेरी तू ही, जहान मेरा माँ हो। तुझ पे वार न 100 वारी जान मैं, तुझ पे वार न 100 वारी जान मैं, तेरे कुर्बान मेरी माँ। तो खरं तर दिवाळी दसरा साजरा करण्यासारखा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. आणि या 15 ऑगस्टच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझं अहो भाग्य की लोखंडे सर तुम्ही आणि ढाकणे सरांनी मला या ठिकाणी या शाळेमध्ये या मुलांसमवेत आपल्या सभेत झेंडावंदन करण्याचा बहुमान दिला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित या शाळेचा बहुमान दिला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय लोखंडे सर, माजी सैनिक सन्माननीय संपतरावजी पवारप्पा, माझ्याबरोबर आलेले माझे सहकारी शिवसेनेचे आमचे नेते आदरणीय संपतरावजी कांबळे, अनिलजी मोरे, हरिजी गुजर, शेखरजी नलवडे, संतोषजी गाडीवाल्यार, संदीप लाटणे, प्रशांत कुपाडे, पंकज जाधव, सर्व सन्मान्य आपला कर्मचारी वर्ग, सर्व शिक्षिका बंधू आणि भगिनी, अनेक वर्ष मी या शाळेचं नाव ऐकून होतो. आता याचा बोर्ड पाहायला मिळायचा, परंतु काही योग आला नाही आपल्याकडे येण्याचा. परंतु आज तुमच्या माध्यमातून या ठिकाणी शाळेमध्ये येण्याचा योग आला, शाळा पाहण्याचा योग आला आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांच्या पुढाकारामुळं म्हणा, निमंत्रणामुळं म्हणा, मला या ठिकाणी झेंडावंदन करण्याचा योग मिळाला. तो फार मोठा बहुमान. खरं तर हा दिवस सगळ्या भारतासाठी हा दीपोत्सव, आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. कारण या दिवशी खऱ्या अर्थानं भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि हा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असतात. आज शिक्षणाच्या बाबतीत आपण पाहतोय की अनेक शाळा या ठिकाणी खाजगीकरणाकडे जास्त करून वाटचाल सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा काही शासकीय शाळा असतील, त्या बऱ्याचशा शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शाळांना पुनर्जीवन करण्याचे काम शासनाच्या माध्यमातून आता डिजिटल शाळा असतील किंवा आधुनिकीकरणाकडे कशा पद्धतीने वाटचाल करता येईल या गोष्टीकडे शासनाचा अधिक भर आहे. रेग्युलर शाळा चालवणं वेगळं आणि आपण जी शाळा चालवत आहे, सन्माननीय अजितराव सूर्यवंशी साहेबांनी ज्या पद्धतीने आपण सांगितलं, अनेक लोक त्या ठिकाणी बीडची माझे मित्र आहेत. जालन्याला आमचा वासुदेवराव आंबेडकर आहे, तो माझा मित्र आहे. जालन्याला राजेंद्र राज काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे, तो माझा मित्र आहे. अनेक डॉक्टर आता या महाराष्ट्रामध्ये ज्याचं नाव हेअर ट्रान्सप्लांटसाठी खूप मोठं आहे, डॉक्टर निलेश मुंड, हे सुद्धा जालन्याचे, ते सुद्धा माझे मित्र आहेत. म्हणजे तुम्ही म्हटला त्याप्रमाणे भाषेचा प्रॉब्लेम येतोच काही वेळेला. इकडची भाषा आणि इकडच्या भाषेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्या काळात कदाचित आपल्या भागामध्ये चोऱ्याचं प्रमाण किंवा भाषेचं मुलं पळवणं किंवा भाषी मुली पळवणं आमच्या भागामध्ये थोडंसं गैरसमज, कारण आपला तसा फार ग्रामीण भाग आहे, तर गैरसमज फार लवकर पसरतात. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हे रोपटं उठून त्याकडे नेलं, तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आज तुम्ही मला देतात वंदन करण्याचा बहुमान दिलाय, तर हे ऋण तुम्ही या ठिकाणी माझ्यावर चढवलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की शासन दरबारी जर आपल्या काही समस्या असतील, जर आपले प्रश्न असतील, आम्हाला सांगा. की तुमचाच एक लहान भाऊ म्हणून, छोटा कार्यकर्ता म्हणून तुमच्यासाठी मी काय करू शकलो तर ते माझं मी अवभाग्य समजेल. नक्कीच तुमच्याबरोबर या ठिकाणी खांद्याला खांदा लावून
या ठिकाणी उभा राहील असं वचन आजच्या दिवसाच्या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला देतो. आणि आपल्या सर्वांना, मुलांना, सर्व शिक्षक, पालक, कर्मचारी, लोकनेते, आपण आपल्या सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर आपल्या भारताची वाटचाल ही खऱ्या अर्थानं महासत्तेच्या दिशेने सुरू आहे. आज आपण पाहतो आपल्या भारताकडं वाकडी नजरेनं बघण्याची हिंमत आज तरी सध्या कोणामध्ये होत नाही. पाकिस्तान आणि कोणाकडून सारख्या कोणामध्ये करताय, परंतु नरेंद्र मोदी सारखे लढवय नेतृत्व भारताला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि ज्यावेळेला भारतावर त्या ठिकाणी प्रयत्न होतो त्यावेळेला सगळे भारतीय पक्ष, गट, जात, पात विसरून या ठिकाणी एकत्र येतात. हे तुमच्या आमच्यासाठी खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून या मला वाटते आजच्या जगामध्ये भारत हाच लोकशाही मानणारा त्या ठिकाणी देश आहे. आणि या लोकशाहीमध्ये तुम्हाला आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं अनेक अधिकार दिले. स्वातंत्र्य फार मोठं गोष्ट आहे, कारण आपण बाहेरच्या जगामध्ये पाहतो अनेक ठिकाणी गुलामगिरीसारखं राहावं लागतं. आपण आज महात्मा गांधींच्या पश्चात त्यांनी सत्याग्रह केलेला किंवा त्यांनी केले झाले यामध्ये खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यामध्ये वागत असताना आपण कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, देशाभिमान कसा ठेवला पाहिजे, हे खरं तर आपल्याला त्या महान नेत्यांनी या ठिकाणी सांगून गेलेलं आहे. आणि म्हणून परत एकदा आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आपण मला या ठिकाणी बोलून आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक तेरा नाम है साचा, हो एक तेरा नाम है साचा, मन मेरी आने पाचा, बस नाम तेरा माँ हो. एक पहचान मेरी तू ही, जिंद जान मेरी तू ही, जहान मेरा माँ हो. तुझ पे वारना 100 वारी जान मैं, तुझ पे वारना 100 वारी जान मैं, तेरे कुर्बान मेरी